टॅक्स फ्री करपाच्यो बी गजाली सोडून गव्हर्मेंटान जो मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास जी फॅमिली असता तेंचेर चड लक्ष मारपाक जाय. सो फार बजेट इज कारण आमी पळयलें दिसान दीस साकरीची रेट वाडटा, गव्हाच्या पिठाची रेट वाडटा, तांदळाची रेट वाडटा, दाळीची रेट वाडटा. आयच्यानूच न्हू, ही कितकीशी वर्सां जाली अशेंच चलत आसा. हांव कितें म्हणटा, आयज हो इतिहास बदलपाची गरज आसा. हो जो बजेट तुमी करता पळय, हे सगळे जर मुद्दे घेवन जर तुमी बजेट केलो तर म्हाका दिसता लोअर क्लास, मिडल लोअर क्लास आनी हे शेतकरी, हे बाकीचे लोक, लेबर क्लास लोक आसा, हांकां सगळ्यांक हेचो फायदो गावतलो, हांकां सगळ्यांक हेचे बेनिफीट गावतले. असो जर बजेट तयार जाता तर खंय तरी आयज आमच्या देशाचो जो नंबर आसा डेव्हलपमेंटान 4थ्या नंबराचेर आसा अख्ख्या वर्ल्ड लिस्टान. आयज हांव म्हणटलो खऱ्यांनीच आमचो देश डेव्हलप करता जर बजेट अशे रितीन आमी मांडटा. हे जर आरजीचे बील येयल्ले पोगो, तेतूंतले जर थोडे पॉयंट जर अजून जर इम्प्लिमेंट करता न्ही तर दीस खंय म्हणजे खंय लेट जालोलो ना. अजून जर इम्प्लिमेंट करता जाल्यार हांव सांगता मोस्ट ऑफ द प्रॉब्लम वील गेट सॉल्व. आतां हे जे तूं उलयता पळय जीएसटी भुरग्यांचे हेजेर तेजेर, हे सगळे प्रॉब्लम सॉल्व जावंक शकता. सगळे हांव सांगता तुका, एकदां तो सप्लिमेंट करा आनी वाचा. हांव रिक्वेस्ट करतलो सगळ्या आमदारांक, जेंकां आमदार जावपाचे आहा तेंकांय, जेंकां खास आसलेली पूण ते आमदार जावंक पावले ना तेंकांय बी. दोतोर नमस्कार आनी येवकार तुका. नमस्कार तुमकां सगळ्यांक. आमी हेजेर पळयता की बजेट मॅडम सितारामन जी बजेट मांडला खूब बऱ्या प्रमाणान मांडला, पण खंय तरी अशें दिसून येता की गोंया खातीर खंयच बेनिफीट ना म्हणून. तुमचेर कितें म्हणटा? तुमचेंच म्हणणें आसा की बजेट जी मांडलेली आसा ती फायनान्स मिनिस्टर, सेंट्रल फायनान्स मिनिस्टरान की बरी आसा म्हणून, आनी आतां तुमीच म्हणटा की तेतून गोंया खातीर कांय ना. सो म्हाका दिसता जर गोंया खातीर कांय ना तर गोंयाचे जे लिडर्स आसता तेंच्यांनी आपले जे नीड्स आसा, जे रिक्वायरमेंट्स आसा ते तेंच्या पर्यंत पावपाचे आसता. अकॉर्डिंगली मागीर स्टडी जावन तांकां दिवप आसता न्ही तें. पण स्टडी खंयच जावंक ना अशें दिश्टी पडना तुमकां? जर गोंया खातीर कांयच ना तर खंय तरी स्टडी जावंक ना, हें तर सिद्ध आसा. हेचेर आनी उलोवपाचें कितें आसा? कॉमन मनशा खातीर तेन्ना उलयता तेन्ना 12 लाख रुपया हे टॅक्स फ्री करून उडयल्या. तेजेर तुमचें रिएक्शन कितें आसा? पळय, एके वाटेन बरी गजाल. 12 लाख रुपया जर टॅक्स फ्री करून उलयल्या म्हणजे दवरल्या देन इट इज गूड, कारण 12 लाख पर्यंत ताका टॅक्स लागचो ना. पण जेजो इन्कम तेजे पेक्षा कमी आसा तो सुद्दां रिटर्न हो फायल करतात न्ही, तर टॅक्स लागना हो हेज्या वयल्यान पयली गोश्ट. दुसरी गजाल म्हाका दिसता टॅक्स फ्री करपाच्यो बी गजाली सोडून गव्हर्मेंटान जो मिडल क्लास किंवा लोअर मिडल क्लास जी फॅमिली असता तेंचेर चड लक्ष मारपाक जाय. सो फार बजेट इज कन्सर्न. कारण आमी पळयलें दिसान दीस साकरीची रेट वाडटा, गव्हाच्या पिठाची रेट वाडटा, तांदळाची रेट वाडटा, दाळीची रेट वाडटा, गोडाची रेट वाडटा, भाजयांची रेट वाडटा, चिकनाची वाडटा, मटनाची वाडटा. म्हणजे जे बी आयटम्स आमी आमच्या डेली युजाक जे आमी खातात तेंच्यो रेटी वाडलेल्यो आसता. म्हणल्यार किचनान खंय तरी हो जीएसटी टॅक्स लागलेला ना. हांव उलोवंक ना, मातशें म्हाका कंप्लीट करपाक दी. हांव कितें म्हणटा, हे रेटी वाडलेल्यो आसता पण आमी किंवा आमचो सरकार केन्नाच चिंतिना की जो सामान्य मनीस आसा तेजी सॅलरी कित्याक वाडिना. जो मनीस 2015 10,000 घेतालो तो मनीस आयज सुद्दां 10,000 पगार घेता. पण तो 2015 तांदूळ 7.5 रुपया किलो खातालो, आयज ताका 110 रुपया किलो खावचें पडटा. म्हणजे हो जो गॅप आसा पळय हो फील करूंक ना
बजट देशाचो असो जावपाक जाय जी सामान्य लोक आसा त्यांचो जो हो मदलो गॅप आसा पळय तो फील करपाक सारको बजट येवपाक जाय, जेतून जे लोअर क्लासचे लोक आसा पळय तांकां मातशें रिलॅक्स मेळपाक जाय. हें जे तूं उलयता पळय 12 लाख टॅक्स फ्री बी, म्हाका गजाली फक्त उलोवपाच्यो दिसता ह्यो, हितून कांय म्हाका तत्वां दिसती पडना. पण आतां असो जर बजट मांडलो, ह्या गरिबांचो जो डेली नीड आसा, तेंच्या बायले भुरग्यांचे जो खर्च आसा, हो जर आमी दोळ्या मुखार दवरलो आनी असो जर बजट केलो तर खंय तरी आमी म्हणटले हय आयज देश 4थ्या नंबराचेर आसा उदरगतीक, डेव्हलपमेंटाक, वर्ल्ड रेकॉर्डाचेर पयलो तर दिश्टी पडना. पळय कितें आसा, थोडे लोक एक सायड पिक्चर दाखयता, थोडे लोक कितें भलतेच पिक्चर ना, ते दिश्टी पडटा की दिश्टी पडना? दिसती पडटा. द वे इफ वी सी द डेव्हलपमेंट इन द कंट्री आमकां दिसती पडटा. पण कॉमन मनशाक कितें? पळय हांव तेंच उलयतां की कॉमन मनशाचें डेव्हलपमेंट कशें. कारण हांवें आत्तां एक एग्जाम्पल दिलें 2015चें. 2015 7.5 रुपयान किलो जो मनीस खातालो तो आयज 70-80 रुपयान खाता. बरोबर. आनी तेजो पगार जो 10,000 आशिल्लो तो आयज बी 10,000 आसा, खंय तरी 11,000 जाला आसतलो. हांव म्हणटा कितें, सरकारान जर बजटान हे जर इम्प्लिमेंट केले तर जो सामान्य मनीस आसा जेणी वोट मारून हे सरकार घडयल्या देशान, तेंचे पोटा पाणयाचे तेंच्या बायल भुरग्यांचो कितें तरी बरें जातलें. हें जें कितें टॅक्स फ्री बी करता पळय, दिस आर ऑल सेईंग. हांव ना म्हणना, इट कॅन बी अ गुड, बट असो जर करीत तर खंय तरी देशाच्या गरीब लोकांक मदत जातली. म्हणजे गरीब लोकांक हो फायदो ना. हांव म्हणटा फायदो असो जावंक शकता, म्हणटा फायदो असो जावंक शकता. आतां तेंच्यांनी कितें स्टडी केल्या, गरिबांची केल्या काय कोणाची स्टडी केल्या ते तांकां खबर आसता. हायर मिडल क्लास कोणाची आसा पळय, इन्कम आसा पळय, जेंच्यांनी 1 लाख रुपया पर मंथ, जे कोणाची पर मंथ आसा पळय, तांकां खंय तरी हे फायदो मेळटा. कित्याक हेजे सकयल जे कितें आसा, जे 3.5 लाख या 1.5 लाख या 2 लाख या 5 लाख, तांकां हो फायदो खंय दिश्टी पडना. पण जे कोण 1 लाख रुपया जे जोडटा म्हयन्याक, तांकां हो फायदो दिसता. उत्तम आसा तुजें. जेंकां समजपाक जाय तूं कितें उलयता तें समजतलें, पण ताजें एक उत्तर दिता जें म्हाका दिसता गोंयच्या सगळे जनतेन आयज समजपाची गरज आसा. म्हाका दिसता अशें, बळीराजा म्हणून एक शब्द आयकला तुमी? हय, ऐकला न्ही, बळीराजा. ह्या बळीराजा शब्दान त्या राजाचोच बळी वयता. म्हणजे जो शेतकरी म्हणून राजा, म्हणजे ताका शेतकऱ्याक राजा म्हणटा, तेजो बळी वयता म्हणून ताका बळीराजा म्हणटा. आयज हें जें कितें घडटा, हें बळी शेवटी ह्या गरिबांचोच वयतलो. कळटा तुका? ह्या गरिबांचोच वयतलो. आयज हो स्टेटस आमच्या देशाचो बदलपाची तुम्ही सांगू सोदता की जो बजेट जे तेंच्यांनी युनियन बजेट 25-26 जे केला, वो बळी शेतकारां खातीर आसा. पळय हांवें एक एग्जाम्पल दिला तुका की बळीराजा म्हणजे एक शेतकार आनी बळी बी त्या शेतकाराचोच वयता. हें आयच्यानूच न्हू, ही कितकीशीं वर्सां जालीं अशेंच चलत आसा. हांव कितें म्हणटा, आयज हो इतिहास बदलपाची गरज आसा. हो जो बजेट तुमी करता पळय, हे सगळे जर मुद्दे घेवन जर तुमी बजेट केलो तर म्हाका दिसता लोअर क्लास, मिडल लोअर क्लास आनी हे शेतकरी, हे बाकीचे लोक, लेबर क्लास लोक आसा, हांकां सगळ्यांक हेचो फायदो गावतलो, हांकां सगळ्यांक हेचे बेनिफीट गावतले. असो जर बजेट तयार जाता तर खंय तरी आयज आमच्या देशाचो जो नंबर आसा डेव्हलपमेंटान 4थ्या नंबराचेर आसा अख्ख्या वर्ल्ड लिस्टान. आयज हांव म्हणटलो खऱ्यांनीच आमचो देश डेव्हलप करता जर बजेट अशे रितीन आमी मांडटा तर. जाल्यार एक प्रश्न असोय उठटा की तेन्ना GST आमी उलयता तेन्ना दुदाचेर सुद्दां GST काडलेले वयता, तेजेर स्कुलाचे स्टेशनरीचेर काडलेले वयता, तेजेर मेडिकल तेन्ना म्हणटाले की आमी तेजेर GST घेवचे ना, तेजेर मेडिकलाचेर मेडिसिनाचेर GST काडलेले वयता. तेजेर कितें म्हणटा? पळय आय डोंट हॅव नॉलेज ऑन हेजेर, म्हाका ना. सपोज जर अशें केलेलें आसा देन गव्हर्मेंट हॅव टू चेंज दीस थिंग. हें जावंक शकना. इतके GST गरीब मनीस खंयच्यान भरतलो? हांवें आत्तां तुका सांगलें 10,000चो पगार आयज तुका 12,000 जालो ना तर तो GST आनी भितर खंय भरतलो? आनी जर तेगेर तो GST भरता तर 12 लाख पर्यंत टॅक्स एग्जामिनेशन कसलें दिता?
आयज हो बी प्रश्न येता. That's the point. आयज म्हाका ओवरऑल शब्द तोच आसा, घुंवता थंयच आमी, पण जर बजेट हांवें आत्तां सांगला तसो जर देशान घडलो तर म्हाका दिसता म्हाका तुका आनी सगळ्या लोकांक हेजो फायदो जातलो. आनी अजून एक गजाल हांव याद करता. तुमी म्हणटले हांव उलयता कितें काय म्हणून. पोगो म्हणून एक बील येयल्लें पळय, पोगो. जर कोणा कडेन तेजो सप्लिमेंट आसात तर तो बील एकदां परत वाचून पळयात. हांव हे 40 आमदारांक सांगता, ऑल 40 MLAs इन्क्लुडींग RGP's MLA, ते बील एकदां काडात आनी पळयात त्या बिलान आसा कितें तें. आनी तेतूंतले न्हू जर बारीक विचार करीत जाल्यार 22 पॉयंट अशे आसा जे देशांचे सोडून दी, पण ह्या धर्तीर आमी रावता, ह्या गोंयान आमी रावता, ह्या गोंयकारांक फायद्याचे आसा. हांव म्हणना आख्खे बील तुमी घेवचे, पण हेच जर 22 पॉयंट काडून घेतले तर म्हाका दिसता जे प्रॉब्लम गोंयान आसा पळय ते सुट्टले. आत्तां जशें आमी हो बायट स्टार्ट जावच्या पयलीं पर्सनल लेवलाचेर उलयताले, त्या हितून सुद्दां हांव हो घेता पॉयंट. पर्सनल लेवलाचेर कांय उलोवना पर्सनल लेवलाचेर कांयच उलोवना. कित्याक जे प्रमाणे जे तेंच्यांनी बजेट मांडला हे गोंयकारा खातीर फायदो आसा की ना हेचेर प्रश्न मांडला. ना तूं समजवना, तेजेर हांव उलयना. हें स्टार्ट जावच्या पयलीं आमचे दोगांचे पर्सनल आमी उलयताले पळय ते हेच पॉयंट. हे जर आरजीचे बील येयल्ले पोगो, तेतूंतले जर थोडे पॉयंट जर अजून जर इम्प्लिमेंट करता न्ही तर दीस खंय म्हणजे खंय लेट जालोलो ना. अजून जर इम्प्लिमेंट करतात जाल्यार हांव सांगता मोस्ट ऑफ द प्रॉब्लम वील गेट सॉल्व. आतां हें जे तूं उलयता पळय GST भुरग्यांचे हेजेर तेजेर, हे सगळे प्रॉब्लम सॉल्व जावंक शकता. सगळे हांव सांगता तुका, एकदां तो सप्लिमेंट करा आनी वाचा. हांव रिक्वेस्ट करतलो सगळ्या आमदारांक, जांकां आमदार जावपाचे आहा तेंकांय, जांकां खास जातलेली पूण ते आमदार जावंक पावले ना तेंकांय बी एकदां ते वाचून पळयात, काडात. आनी हे जे थोडे लोक उलयता बेश्टेत कितें तरी, बेश्टेत म्हणजे थोड्यांचे हेका अर्थ आसता, थोड्यांचे हेका अर्थ आसता. दोतोर एक प्रश्न असोय उठता की तेन्ना आमी GST दुदाचेर घेता, दुदाचेर एक भुरगे दूद पियेता तेजेर आमी GST घेता, कितलो निर्दयीपणा आसा तुजेर पळय. अशें तुमचो प्रश्न येता, पण हेजेर जर प्रॉपर स्टडी आसा जाल्यार हांव सांगपाचो तुका की निर्दयीपणा आसा जाल्यार कितें आसा. पण जर आमी दुसऱ्या भाशेन पळयलें, जशें हांवें तुका म्हाजो बजेट कसो करपाचो तो सांगलो, असो जर करीत न्ही तर हे सगळे प्रश्न उपस्थितूच जावचे ना. इन शॉर्ट म्हाका म्हणपाचें आसा. म्हाका एकूच सांगा की हो बजेट 2025-2027 जे हे केला ही गोंयकारांक फायदो आसा की ना? फायदो सोदचो पडटलो, सोदचो पडटलो. कारण जशें इम्प्लिमेंट जावंक जाय पळय तशें जायना. पूण खुबश्या गजालींनी ओके आसा, वी कॅन अंडरस्टँड दॅट्स हाव द गव्हर्मेंट रन्स. बट even government have to think how the middle class or lower middle class family will run. हांव अजुनूय म्हणटलो हें जे तुमी कितें इम्प्लिमेंट केलां पळय आमकां तेज्याशी कांय प्रॉब्लम ना, आमी भरपाक तयार आसा जर आमचे वेजीस वाडयता लोकांचे. वेजीस वाडना न्हू दोतोर, हांव तेच उलयतां. वेजीस वाडना. हांवें शॉर्टान तेच उलयलें की जो 2015 जो 10,000 पगार आशिल्लो तो आयज 2025 10,000 पगार आसा. पण 2015 तांदवाची म्हणजे जे रायस आसा ते 7.5 रुपया किलो आशिल्ले, आयज तोच रायस 70-75 रुपया आसा. म्हणजे तूं पळय पयशे हेजेर वाडले, कडधान्याचेर वाडले, इटेबल थिंग्स जे आसा पळय ड्राय रेशन आसा तेजेर वाडले. पण जे रेशन हाडपाक जी सॅलरी लागता ती सॅलरी वाडली ना. म्हणल्यार जर बजेटान जर तुमी टॅक्सीस लायता न्ही तर ती सॅलरी वाडपाक जाय. म्हणल्यार जे AITC बोवाळ घालता की बाबा पर लोकांक 25,000 मिनिमम सॅलरी मेळपाक जाय ती खरी. हय, मिनिमम सॅलरी 25,000 आसपाकूच जाय. देन युअर ऑल द टॅक्सीस आर फायन. वी हॅव नो इश्यूज. म्हाका न्हू कोणाकूच प्रॉब्लेम आसचे ना, सगळे जाण वेवस्थीत भरूंक शकतले. तुमची सॅलरी वाडना मरे. तुमचो एकूय कॉन्सेप्ट ह्या गोश्टीचेर उलयना. आयज हांव तुका सांगता सरकारूय उलयना, ऑपोजिशनूय उलयना, आजूबाजूक जे कोण आहा तेंय उलयना, जेंच्यांनी हें बील काडलेलें पळय तेंय उलयना. आयज हांव तांकां उगडास करून दिता जे तुमी बील काडलेलें पळय खऱ्यांनीच बरें बील आसा तें.
फोकस बऱ्यांनी आहा की वायटय ना बऱ्यानू आसा गोंयच्या तुम्ही डिप्लोमॅटीक उलयता ना डिप्लोमॅटीक उलयना खऱ्यांनीच बरें बिल आसा तें हांव वाचलां तें म्हणून सांगता तुका जे बी लोक ह्या बिलाची आलोचना करता पळय एक तर तांकां गोंयाचें बरें जाल्लेलें नाका आनी जे हे बिल नाका म्हणून जे रस्त्यार येवन लोक उलयता पळय दे मायट बी पेड बाय सम पार्टी बिकॉज हें जें बिल आसा पळय हें जर तूं एक्च्युली वाचीत तुका कळटलें त्या बिलान आसा कितें तें म्हाका तेतून वचपाचें ना रे तें बिल कोणी रेडी केलां खंयचे पार्टीन रेडी केलां पण ते गोंयाकारां खातीर फायद्याचो आहा इम्पॉर्टंट कितें आयज हांवें तुका तेच सांगलें 7.5 रुपया आसलो 70 रुपया जालो ह्या बिलान अशे पॉयंट्स आसात ते जर आमी इम्प्लिमेंट केले न्ही तर आमकां ते 70 रुपयाचो बेनिफीट गावतलो ते 70 रुपयाचे हाडपाक आमकां पयशे तितके गावतले समजले देव बरें थँक्यू